माझ्या घरामध्ये मसूर डाळ किंवा अख्खा मसूर यापासून बनवलेल्या ज्या डाळी आहेत किंवा एखादा पुलाव वगैरे आहे तर ते खूप आवडतं. त्यामुळे मी वारंवार अख्ख्या मसूरच्या ज्या रेसिपीज आहेत त्या बनवत असते. तर आज मी करणार आहे झणझणीत मसूर आमटी. हे भिजवलेले अख्खे मसूर आहेत ते मी रात्री भिजत ठेवलेले. त्यामध्ये पाणी घालायचं, हिंग, हळद, तेजपत्ता, दालचिनी टाकून मसूर आमटी शिजवून घ्यायची. ही मसूर आमटी तुम्ही कुकरमध्ये शिजवा किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये शिजवा, ती पटकन शिजते. आणि शिजल्यानंतर त्यामध्ये जे भलं मोठं आपलं जे तेजपत्त्याचं पान आहे आणि दालचिनी आहे ती काढून टाकायची. फोडणीसाठी घ्यायचं तेल, मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट. हे सगळं लवकर फ्राय व्हावं म्हणून चिमूटभर मीठ टाकायचं, त्यामध्ये परतून घ्यायचं. नंतर त्यात आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचे पेस्ट घालायची आणि परतायचं. परतल्यानंतर गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल मसाला घालायचा. आणि हळद आपण जी डाळ शिजत होती तेव्हा आपण घातलेली, त्यामुळे आता आपण ती नाही घालणार आहोत. तर हे सगळे मसाला घालून नेहमीप्रमाणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे शिजवलेलं मसूर आहे ते टाकायचं. आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि शिजू द्यायचं. ही झणझणीत मसूर आमटी आपली तयार आहे. वरून कोथिंबीर टाकायची. डिश रेडी आहे खाण्यासाठी. अशा जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.